पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या श्री आई तुळजाभवानी देवी नवरात्र महोत्सवास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याच्या पर्यटन विभागाने सन 2025-26 या वित्तीय वर्षातील महोत्सव दिनदर्शिकेत तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाचा समावेश केला आहे। तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर देशभर प्रसिद्ध असून छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देण्यात आल्याची आख्यायिका भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे। शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे 50 लाख भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात। या काळात तुळजापूर शहर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रंगांनी उजळून निघते। पर्यटन विभागाच्या परिपत्रक क्रमांक TDS 2025/6 दिनदर्शिकेस राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार प्रसिद्धी करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख महोत्सव निवडले आहेत। त्यामध्ये श्री आई तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाचा समावेश करून त्याला प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे। या 10 दिवसीय महोत्सवात गोंधळी गीत, भजन, नृत्य, शास्त्रीय व लोकसंगीत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। राष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम कलाकार तसेच स्थानिक कलावंतांचा सहभाग या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरते। तुळजापूर परिसरात नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबा काका मंदिर, आई येडेश्वरी मंदिर, येरमाळा तालुका कळंब, रामलिंग अभयारण्य, येडशी तालुका धाराशिव, परंडा, भुईकोट किल्ला अशा पर्यटन स्थळे असल्याने भाविक आणि पर्यटकांसाठी तुळजापूर आणि परिसर पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे।